सोड सोड. अहो काय झालं? काय होतंय का? काय होतंय? अहो कसला त्रास होतोय का? गोपाळ उठव. अहो बोला की काय झालं? अहो कसलं वंगाळ सापान पडलंय का? अहो बोला की काहीतरी. काय वाईट सापान पडलं का तुम्हाला? ए काम एवढं दचकून उठलो कळत नाही तुला? झोप तुला. अहो बाई ते समज खरंय व ते तेव्हा पुढे सांगायला लावायला काय गरज नाही त्याची. झोप तुला. हे मडपूत बनून माझ्या मानगोटीवर बसण्याआधी त्या माधुरीची बॉडी मागच्या दारातनं हलवावी लागेल, नाहीतर ती माझं पाठलाग सोडणार नाही, मला सुखानं झोपू देणार नाही. पुढे आज संध्याकाळपर्यंत त्याने कबूल नाही केलं साहेब सोडा साहेब. तर याच्या हाताची 2 बोटं छाटून टाका. साहेब 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 मी तुमच्या हात जोडतो साहेब, पाया पडतो. आणि सकाळपर्यंत नाही कबूल केलं तर इथून याचा हात कापून टाका. हो साहेब. नको साहेब नको, मी तुमच्या हात जोडतो साहेब. मला सोडावं साहेब, मी तुमच्या पाया पडतो. राऊत साहेब सोडा साहेब. सुधाकर राऊत चला. चला साहेब. कुठे चला? कुठे निघाले? कुठे तुम्ही? कुठे जायचंय? कुठे? त्याला माहिती करून घ्या ना कुठे जायचंय ते. पोलीस आहात का मेंढी? चला म्हणले की निघाले. डोकं वापरा जरा, रॅशनल वागा जरा, विचार करा. 2 बायकावाल्या देशमुखच्या घरी जायचंय. त्या घरावर धाड टाकायची, छापा टाकायचा. देशमुखांच्या घरी म्हणजे माझ्या घरी? माझ्या घरावर धाड? साहेब साहेब तुमच्या समोर हात जोडतो, असं काही करू नका साहेब. साहेब तुमचा जर माझ्यावर राग असेल ना तर माझी बदली नक्षलवादी भागात करून टाका, मी तिकडे जायला तयार आहे. पण मग आप्पांच्या तोंडाला मला देऊ नका साहेब, काय पण करू. अहो ती काय माझं ऐकतच नाहीत, कायच ऐकत नाहीत. माझं घर आहे हो साहेब. ती साहेब पोलीस आहेस पोलीस, तसं वाघ. हे माझे नातेवाईक आहेत, इथं धान्य टाकणार. हे माझे जवळचे आहेत, इथं नको. ते लांबचे आहेत, तिकडे जाऊ, असं चालतं? त्याग त्याग करायला शिक सुधाकर, त्याग. त्या 2 बायकावाल्या देशमुखच्या घरी धाड टाकायची, तू लीड करायचे. आणि गरज पडल्यास त्या 2 बायकावाल्या देशमुखला बेड्या पण ठोकायच्या. हा काय गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. जायचं आहे 2 बायकावाल्या देशमुखच्याच घरी. आणि ती गाय फार हंबरते. मी आलं की ती हंबरडा फोडते. मला जाणून घ्यायचंय तिला काय म्हणायचंय, तिला मला काय सांगायचंय. गाय? अहो साहेब गायचं काय आता? साहेब अहो त्या गायला डॉक्टर येऊन बघून गेलं तरी काय ती हमरायची थांबली नाही. तेच जाणून घ्यायचंय मला, ती का हंबरते मी आलं की. मागच्या वेळेस मी जेव्हा गेलो होतो तेव्हा पण ती मला ओ जामकर थांबा असं म्हणाली, पण त्या दिवशी मी घाईत होतो म्हणून थांबलो नाही. आज जायचंय. एकदा का तिने मला सांगितलं की ती का हंबरते, मग मी चला. गाय बोलली तू आज मी आलास? आओ चा. ए मान खाली करून अभ्यास करा. गोपाळ खाण शोधायला गेलो आणि मुडद्याची घाण हाताला लागली तर शांत बसून चालणार नाही. लवकरात लवकर डेड बॉडी हलवायला पाहिजे. मला ना पोलिसांचं कुठं माघार लागायला नको. होय आप्पा, पण हलवायचे कुठं? अरे हलवायचे कुठे म्हणत बसले ना तोपर्यंत त्या जामकरला वास लागायचा, त्याच्या हाताला बॉडी लागायच्या आत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. रातची झोप फार हराम झाली माझी त्या माधुरीमुळे. म्हणजे
मानगुटीवरून बसली होती रातच्या स्वप्नात माझ्या, माझा जीवच गेला असता. आप्पा तुम्ही ना जास्त विचार करताय तिचा. एवढं नका विचार करू, त्याच्यामुळे अशी वाईट वांगळा स्वप्न पडतात. मी काय ठरवून करतोय का? पण मला शांत चित्तन झोप येणार नाही जोपर्यंत ती तिथं आहे ती माधुरी. कुठं आहे ती? माधुरीचं काय? तुम्हाला काय कळलं का तिच्याबद्दल? आम्हाला कसं काय कळत? आणि त्या माधुरीचं काय मध्येच? हो, आत्ताच तर तुम्ही काहीतरी बोलत होता ना तिच्याबद्दल. याड लागले का तुला? तिच्याबद्दल कशाला बोलू आम्ही? तुझंच मनात सारखं ती माधुरी माधुरी असल्यामुळे तुला भास होत असेल. नाही नाही, असं कसं भास होईल मला? मी कानाने ऐकलंय तुम्ही तिचं नाव घेतलेलं. ते माधुरी विषय सोड आणि घरातल्या कामाकडे जरा लक्ष द्या. जावा, आम्हाला बी आमची कामं करू देत जरा. जावा जावा. अगं नाही आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी आणि आप्पा ते म्हातारीकडनं कागदपत्र कशी घ्यायची ह्याच्याबद्दल बोलत होतो. जावा, काम करा. आत्याबाई एवढ्या ठामपणे बोलत होत्या म्हणजे नक्कीच माधुरीचाच विषय या दोघांमध्ये चालू असणार. पण काय बोलत असतील ती? आप्पा नक्की कसला विचार करत असतील माधुरीबद्दल? नाले अगं जरा पैशाची नड होती, देते का वाईट जरा पैसे? नाही तुझ्याकडं हाय ती ना भरपूर, दे की त्यातले थोडे. हा काय बाहेरच्यांना वाटत असतीच, घरच्यांना बी ते कधी थोडे. आता काय नाही म्हणलं तरी सासू आहे मी तुझी, सावत्र का असे ना, पण हाय ना. काय बया, पुरी माहेरावून येताना पैसा अडकं घेऊन येत्यात, दागदागिनं घेऊन येता, हुंडा घेऊन येत्या. पण हित्त आली आमची सून हात हलवत नाही म्हणजे गावातले लोक म्हणतील ग असं, म्हणून म्हणते देते का जरा पैसे? आले की दिल ना मी तुला. हिला आत्ताच इंगा नाही दाखवला ना तर ही लईच हाताबाहेर जाईल. हिला आत्ताच्या आत्ता इंगा दाखवला पाहिजे. आत्याबाई, यात मीठ बरोबर आहे का बघा ना. हा काय झालं का रंजे? मुद्दा मुकत कालवण वाटलं ग पायावर. आत्या, अहो काय काय बोलताय? अहो आता मी मुद्दाम का करीन? मी मीठ बघायसाठी त्यांना ते कालवण दिलं तर त्यांनी ते धरलंच नाही, मुद्दाम पायावर सांडून घेतलं. ह्या ना कायम मला पाण्यात बघतात आणि मुद्दाम असं वागतात. तुला काय म्हणायचंय का? मी मुद्दाम माझ्या पायाला बाजून घेतलं का? लाले एवढी खोटारडी निक्षर वाटलं नव्हतं बाई. हा मस्त पाण्यात बसल्यागत बसते, बुड हलवायचं नाही अजिबात. आणि आता तर काय कारणच झालं. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.